प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे मराठी मीडियमसाठी. 10th स्टँडर्ड मराठी मीडियम आहे त्यांच्यासाठी. काही विद्यार्थी नाराज झालेत की सर तुम्ही फक्त इंग्लिश मीडियमसाठीच PYQ टाकता, आमच्यासाठी तुम्ही PYQ का नाही बनवत? काही वेळेच्या अभावामुळे मी हे करू शकलेलो नाहीये, कारण की आपले प्रायव्हेट क्लासेस आहेत, त्याच्यामध्ये बराचसा वेळ जातो. मॉर्निंग इव्हिनिंग बॅचेस असतात, त्यातल्या वेळातला वेळ काढून मी हे PYQ बनवत असतो. आणि आपल्याकडे इंग्लिश मीडियमचे जास्त स्टुडंट असल्यामुळे त्यावरतीच आपण व्हिडिओ बनवत असतो. पण नाही, आपण मराठी मीडियमसाठी सुद्धा व्हिडिओ बनवलेले आहेत, म्हणजे रील आपण अपलोड केलेले आहेत. PYQ जे बोर्ड पेपरमध्ये क्वेश्चन जे विचारले 2019 पासून ते 2025 पर्यंतचे त्यांचे जे क्वेश्चन्स विचारले बोर्डमध्ये, त्याची आपण रील बनवलेली आहे PYQ. आणि जाधव ट्युटोरियल चॅनलवरती आहे. आणि कुठल्या सब्जेक्टसाठी बनवलेले? विज्ञान आणि तंत्रज्ञानसाठी. तर विज्ञान भाग 1चे 7 लेसन 7 धडे आपण तिथं अपलोड केलेले आहेत, आणि विज्ञान भाग 2चे 6 धडे आपण अपलोड केलेले आहेत. मग कुठे मिळणार आहे तुम्हाला? जाधव ट्युटोरियल चॅनलवरती जायचंय, सर्च करायचंय, तिथं प्लेलिस्ट, सेपरेट प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्टवरती गेल्यानंतर तुम्हाला तिथून टोटल 13 लेसनचे PYQ मिळून जातील. आता रिमेनिंग लेसनचं काय आहे? रिमेनिंग लेसनसाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे काय करायचंय. आणि काही जिओग्राफीचे म्हणजे भूगोलाचे सुद्धा इंग्लिश मीडियमचे काही मी रील्स टाकलेले आहेत, एक 3-4 रील्स त्याच्यामध्ये PYQ दिलेले आहेत. आणि ते पण मराठी मीडियमसाठी सुद्धा उपयोगी आहेत, त्याची सुद्धा प्लेलिस्ट आहे. मराठी मीडियमच्या स्टुडंटनी जाधव ट्युटोरियल चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचे, तिथं जिओग्राफी दिलेलं आहे. आणि PYQज आहेत 2019 to 2025 पर्यंतचे. तिथं जायचे, ओपन करायचे, आणि त्या रील जे बनवलेली आहे त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. मग स्क्रीनशॉट घेतल्यानंतर काय करायचंय, त्याची जी पुढची प्रोसेस आहे ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे. आता स्क्रीनशॉट घेतल्यानंतर त्यानंतर काय करायचंय, आपल्याला ओपन केला मोबाईलमध्ये, आपल्याला गुगलवरती जायचंय. गुगलवरती गेल्यानंतर तिथं सर्च करायचंय ट्रान्सलेट इंग्लिश इंटू मराठी. मग ती गेल्यानंतर तुम्हाला असा इंटर टेक्स्ट वगैरे असं त्यावरती कॅमेरासारखा ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा आणि जे स्क्रीनशॉट घेतलेले ते इमेज तिथे अपलोड करा. अपलोड केल्यानंतर तुम्हाला टोटल ट्रान्सलेट होऊन येईल. तरी पण त्याच्या खाली ट्रान्सलेट टेक्स्ट खाली 4 ऑप्शन आहेत, सिलेक्ट ऑल, लिसन, शेअर, आणि त्याच्या खाली 4th ऑप्शन आहे ओपन इन ट्रान्सलेट. ओके, त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला वरती 3 ऑप्शन दिसतील. मग त्याच्यामधलं सेंटरमधला जो इमेज आहे त्यावर क्लिक करा. मग त्याच्या खाली जो ऑप्शन आहे त्याला ब्राउज करायचे. ब्राउज केल्यानंतर आपल्याला जी इमेजचं ट्रान्सलेट पाहिजे मराठीमध्ये त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीनं मराठीमध्ये ट्रान्सलेट होऊन येईल. म्हणजे टोटली ही इमेज फॉर्म झालेली आहे, आणि त्या इमेजला तुम्ही असे डाउनलोड करू शकता. आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ही इमेज जी आहे ती आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह झालेली असेल. मग त्याला ओपन करा. अशा पद्धतीनं तुम्ही जे रिमेनिंग लेसन आहे, जे उर्वरित लेसन राहिलेले आहेत, अशा पद्धतीनं तुम्ही त्याचे PYQ इथून जाधव ट्युटोरियल चॅनलच्या माध्यमातून प्लेलिस्टमधून तुम्ही हे मिळवू शकता आणि व्यवस्थित चांगल्या प्रकारे तुम्ही तयारी करू शकता. आणखी जर तुमच्या काही डाऊट्स असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि हे जर विज्ञान आणि तंत्रज्ञानची जर तुम्हाला प्लेलिस्ट सापडत नसेल तर कमेंटमध्ये मला लिंक म्हणून सेंड करा. मी तुम्हाला ते पूर्ण 13 लेसनच्या PYQची प्लेलिस्ट लिंक शेअर करेन. ओके, थँक्यू.